तर मित्रांनो सामना सुरू होणार आहे तो म्हणजेच गावदेवी केवणी दिवे आणि तुफान पिंपलास. तर स्ट्राईकला जो फलंदाज हा एक जबरदस्त कामगिरी केली ती स्वराज्य चषक कसेली त्या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी केली होती रतिलाल यांनी. आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच किशोर. एक जम्याची बाजू एक चांगली जोडी म्हटली जाते. तर पंचांनी टायमिंग सेट केलेला आहे. 20 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे 4 षटकांसाठी. तर पहिला षटक असणार आहे पॉवर प्लेचा षटक असणार आहे. पॉवर प्लेचा षटक घेऊन येत आहे तो म्हणजेच गोलंदाज पांडुरंग. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी पॉवरफुल होते या फलंदाजी पॉवरफुल होते ते पाहायचं आहे मित्रांनो. खरोखर जबरदस्त ही क्रीडा नगरी टेमघर गावामध्ये वसलेली आहे. चारो बाजूला बघितलं तर झाडं झुडपं आहेत आणि एका बाजूला बघितलं तर एक छानसा ग्राउंड मैदान. सज्ज होते पहिला चेंडू टाकण्यासाठी पांडुरंग. रतिलाल याला पहिला चेंडू भिरकून दिलाय. चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय. चेंडू 6 धावांसाठी षटकार. पहिले सांगितलं होतं की रतिलाल यांनी स्वराज्य युवा प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक मध्ये 87 धावा आणि 2 विकेट घेऊन मालिका वीर यांनी हा किताब पटकावला होता. त्याचा पहिलेच चेंडू एक घराघाती षटकार मारतोय रतिलाल. पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी पांडुरंग. पुढचा चेंडूला हुक करतोय. चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे. 2 टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. फुलटॉस चेंडू दिला होता. बघितलं होतं नजर कायम होती. सपोल क्रॉस थोडासा झाला होता रतिला आणि हुक करून चेंडूला लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना करतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 10. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी पांडुरंग रतिलाल यांना. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने मारला चेंडू. मात्र हनुमान तिथे तैनात झाला. एका टप्प्याने कलेक्ट करतो. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाहीये. रतिलाल हा किशोरला थांबवतो की थोडासा थांब नजर बघ चेंडू बघा. खरोखरच एक धाव इथं गणली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 11. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी किशोर याला. बघूया स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र रतिलाल यांनी केलेलं आहे. स्ट्राईक मिळते किशोरला. बघूया कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय. सफल का जोरात मारण्याचा प्रयत्न ताद मागता इथं पंच सहमत नाहीये. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. तर निर्धाव चेंडूची सांगता येत होते. चांगली वापसी करतोय कारण पहिल्या 2 चेंडूवर आपण बघितलं तर 10 धाव गेल्या होत्या. त्यानंतर एक कमबॅक करतोय गोलंदाज पांडुरंग. पुन्हा सज्ज होते पांडुरंग पुढचा चेंडू टाकण्यासाठी किशोर याला. चांगला चेंडूला लॉब करतोय. चेंडू जातोय विकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय. परीक्षित चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकदम पूर्ण करतोय. एका धावाने समाधान मानावं लागेल कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परीक्षित यांनी. एक धावाने संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या होतोय ती बिनबाद 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल न्यू तुफान पिंपलास या संघाच्या वतीने. चांगली कामगिरी करतात दोन्ही फलंदाज. कारण पहिल्या षटकाचा खेळ इथं प्रारंभ झालेला आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली
तर बिनबाद 12 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी पांडुरंग. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय, चेंडूला स्ट्रेट येतोय दोन्ही क्षेत्ररक्षक तरांमधून. शेवटी चेंडूला कलेक्ट करतोय अविनाश. मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाहीये. 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 14. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. चिकनी खरोखरच आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. 4 चेंडूमध्ये मात्र 4 धावा देतोय. मात्र धावसंख्येवर आपण नजर टाकली तर एकाच षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाल्या त्या 14. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. धावफलकावर लागलेले 14. मी तर म्हणेन की पांडुरंगच्या या षटकामध्ये चांगली फलंदाजी केलेली रतिलालला एक चांगला फलंदाज आहे. 4 चेंडूचा सामना केलेला, एक षटकार एक चौकार घेतला होता. 13 धावा, वैयक्तिक 13 धावा केलेल्या आहेत. नाना ट्रॉफी 2021 आपण पाहतोय. नाना स्पोर्ट टेमघर आणि विजयदादा चौधरी यांच्या माध्यमातून, आणि या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून श्री सतीजी कालुराम चौधरी उद्योगपती टेमघर यांच्याकडून मालिकावीर LED TV ठेवण्यात आलेली, आणि ती LED TV या ठिकाणी पोहोचलेली. धन्यवाद सतीजी चौधरी साहेब. आणि या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकही सन्माननीय सतीजी चौधरी यांनी प्रदान केलेले. उद्योगपती आहेत आणि नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व, हसतमुख व्यक्तिमत्व, दानशूर दाते असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. सतीजी चौधरी, आपलं खूप खूप आभार. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहे हायटेक मॅन अजित. पहिला चेंडू जोरात मारलाय. चेंडू फोर्स करतो. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. परीक्षित आहे. 2 टप्प्याने कलेक्ट करतोय तो. मात्र तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. पहिल्या जोडीने चांगली सलामी दिलेली आहे, कारण आतापर्यंत 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुढे सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी अजित. किशोर याला डावखोरा फलंदाज आहे किशोर. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाज करतायत. स्टेप आउट झालेला आहे, मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे टिचच्या अंदाजाने. मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. 1 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 17. वेलकम नागाव गावचे सुपुत्र सन्माननीय दिपेशजी धुलेकर या क्रीडानगरीमध्ये या व्यासपीठावर उपस्थित झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. विजयदादा चौधरी यांचे भाचे आहेत. नागाव गावचे सुपुत्र दिपेशजी धुलेकर, आपलं हार्दिक स्वागत. चेंडूला लाभ करतो. हवेत चेंडू आहे. चंद्रकांत येतोय, मात्र झेल संपादन करत नाही. 2 टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय चेंडूला. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 19. पुढे सज्ज होतोय अजित. पुढचा चेंडू टाकण्यासाठी किशोर याला. आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत दोन्ही फलंदाज. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल करतोय अजित. वेळे अभावी सहकार्य करायचं प्लीज. पंच ऑन करायचं आहे. सफल क्रॉस जरा जोरात मारले. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा परीक्षित थोडंसं बम्पिंग करतोय तिथे. त्याचा फायदा होतोय. दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथं पूर्ण करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 21. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत अजित. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी अजित किशोर याला. बघूया या चेंडूमध्ये काय करामत करतोय फलंदाज ते पाहायचं आहे. आता चेंडू लाभ करतोय. त्या क्षेत्रामध्ये जातोय आणि झेल सोडतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी.
तर 2 धावा इथं काढतात फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 23. तारीफ करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची, कारण सूर्य समोर डोळ्यावर असताना आपल्या संघासाठी किमान 2 धावा तर वाचवतोय हा क्षेत्ररक्षक परीक्षित. मोसम मस्ताना. मात्र आज एकादशी आहे, फोन नका करू. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. रॅटम राऊंड द विकेट. हो, सुरेख चेंडू. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख चेंडू होता. अजयची जी उंची आहे त्या उंचीला अनुसरून गोलंदाजी करतोय. कधी चेंडू टॉस होतात, कधी खाली राहतात. या वेळी आपण बघितलं थोडा हलू सोडला होता चेंडू, बॅट अगोदर फिरली, चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो चेंडू तर जोरात मारण्याचा प्रयत्न, तर चेंडू डॉट. चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकांवर आपण विचार केला तर 23 धावा इथं झाले. चांगली पार्टनरशिप बनावं लागेल ज्ञानेश्वर चिकणे. अगदी पार्टनरशिप चांगले, मात्र दुसरं षटक चांगलं हाताळलेलं आहे. या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. कुठे ना कुठे पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की दुपारचं जेवण केल्यानंतर सुस्तावलेला आहे गावदेवी केवनी दिवे संघ. मात्र दुसऱ्या षटकात आपण पाहतोय कमबॅक केलेले आहे. 2 षटक संपलेले. 23 धावा. रतिलाल आणि किशोर ही जोडी खेळपट्टीवर आहे. दोघांना 100 मार्क्स द्यावेच लागतील, कारण आतापर्यंत 23 धावांची पार्टनरशिप केली. उर्वरित 2 षटकामध्ये नक्कीच जर 25 ते 30 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतो. मात्र ह्या 25 ते 30 धावा रोखायच्या असतील तर ही पहिली जोडी फोडणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण रतिलाल जो आहे तो रतिलाल एक घातक फलंदाज आहे. बरोबर नाही चिकणे. खरोखरच जर तुम्हाला धावा इथं रोखायच्या असतील तर ही पार्टनरशिप रतिलाल याला बाद करणं गरजेचं आहे. पण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, अनिश्चितचा खेळ आहे. मागच्या स्पर्धेमध्ये म्हणजे स्वराज्य युवा प्रतिष्ठान या संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, रतिलाल मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. वैयक्तिक 87 धावा केले होते आणि 2 फलंदाजी बाद केले होते. तुफान पिंपलास संघ या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता. आणि बघा ह्याच सामन्यातील विरुद्धचा जो संघ आहे गावदेवी केवनी दिवे हा संघ, या संघातील परीक्षित वैयक्तिक 73 धावा करून मॅन ऑफ द उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. तुफान पिंपलास संघाचा प्रभाकर या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. जाऊ या सामन्याकडे मित्रांनो. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचा सज्ज होतो चंद्रकांत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर असणार आहे रतिलाल. शॉर्ट चेंडू, चेंडूला हुक करतोय अमित त्या ठिकाणी आहे. मात्र चेंडू थोडासा पुढे सरसवतो आणि शेवटच्या क्षणी चेंडू जातोय सीमा पार, आर पार चौकार. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू होता. रतिलाने बघितलं चेंडू थोडासा थांबला आणि हुकचा फटका मारताना चेंडूला लॉंग लेग आणि 5 लेगच्या मधोमध जाताना दिसला 4 धावांसाठी. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी चंद्रकांत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पंच करण्याच्या नादात पूर्णपणे बीट झाला होता. त्याचे गती परिवर्तन थोडस केलं होतं चेंडू मध्ये आणि हीच गोलंदाजी कामगिरी असते. हीच किमया दाखवली पाहिजे ग्राउंड मध्ये. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. मात्र थोडासा डिझाईन चेंडू म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. पंच शिक्षा देतात, दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते अवंतर. असं फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने हा चेंडू. मात्र पंचांच्या नजरेमधून सुटलेला नाही. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्या होते 28. पुन्हा सज्ज होतोय चंद्रकांत. आता मात्र लेग कट करतोय चेंडूला. चेंडू जातोय थर्ड मॅचच्या दिशेने रवाना होतोय 4 धावांसाठी चौकार.
चेंडू टाकला होता, थोडासा वेट केलं चेंडूला, बघून घेतलं होतं, नजर कायम ठेवली होती. थोडासा पंच करतोय चेंडू, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेकडे रवाना होतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 32. 32 धावा धावफलकावर लागलेले आहेत. न्यू तुफान पिंपलास संघाचा आज तुफान घोंगावतंय का बघायचंय, कारण हा संघ बऱ्याच वेळा चांगली कामगिरी करून शेवटी मात्र कच खात असतो. बरेचसे असे संघ आहेत जे सुरुवातीला चांगली कामगिरी करतायत, मात्र जसजशी स्पर्धेला स्वरूप प्राप्त येते, जसजसे मोठे सामने महत्त्वाचे सामने खेळायचे असतात, ते संघ मात्र ढेपाळत असतात. पुढे येऊन केलेला चेंडूला लॉंग लेग दिशेकडे चेंडू जातोय, 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अमितद्वारे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सलामी 33 धावांची दिलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून माझा आवाज जर पोहोचत असेल, इगल स्पोर्ट खाडी संघाचे प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सिद्धिविनायक अंजूर संघाचे कर्णधार अथवा प्रतिनिधी आपण रिपोर्टिंग करा. फ्लिकचा फटका, व्हाट अ शॉट! आजच्या दिवसातील हा एक उत्कृष्ट फटक्यापैकी फटका होता. जबरदस्त षटकार बॅट मधून येतोय किशोर याच्या. शुभेच्छा आलेल्या आहेत किवली दिवे गावातून. दिवे गावातील पोलीस पाटील सुजित भोईर, तसेच युवराज पाटील, तसेच गुरुनाथ पाटील यांच्याकडून या आयोजन नियोजनला, तसेच गावदेवी दिवे खास करून या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुजित पाटील, सुजित भोईर, युवराज पाटील, गुरुनाथ पाटील. 1 शॉट. मित्रांनो 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 3 षटकांना आपण विचार केला तर 40 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. आणि या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर पहिला सामना तुम्ही पाहिला की एकूण 70 धावा इथं केल्या होत्या. मात्र 70 धावा इथं करताना विलास स्मृती राहणार हा संघ या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. बॅटिंग पिच आहे आणि या बॅटिंग पिचवर 50च्या आतमध्ये धावा सेफ नाहीयेत. कारण जेव्हा जेव्हा नवीन पिच बनत असते त्या पिचची एक खासियत असते, पिचची खासियत असते, त्या पिचवर ओरखडे नसतात, त्या पिचवर डॉट आलेले नसतात, त्या पिचवर कुठलेही खास काळगे नसतात, गुळगुळीत असते. आणि ती नवीन पिच जी असते ती नवीन पिच बॅटिंगसाठी, नवीन विकेट बॅटिंगसाठी अनुकूल असते. जयकुमार ट्रॉफीमध्ये आपण बघितलं अनेक षटकार खेचले गेले. सिटी क्रिकेटचा महासंग्राम याच पिचवर आणि या जयकुमार ट्रॉफीसाठी खास ही पिच बनवलेली आहे. आणि नक्कीच ही पिच जी आहे, ही विकेट जी आहे ती फलंदाजांसाठी अगदी नंदनवन आहे. बरोबर आहे ज्ञानेश्वर जिंकणे. खरोखरच या क्रीडा नगरीचा विचार केला तर जास्त धावा काढणे गरजेचं असतं. तर सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यात सज्ज होतोय परीक्षित. बघूया परीक्षित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण आपण विचार केला फलंदाजीचा तर एक चांगली पार्टनरशिप इथं उभी केलेली आहे रतिलाल आणि किशोर यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण इथं लावलं जातं परीक्षित कडून. पहिला चेंडू खोदून काढला, चेंडूला चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकदम समाधान मानावं लागेल. एकदम संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 41. चांगलं क्रिकेट इथं होताना दिसतंय मित्रांनो. खरोखरच भर उन्हामध्ये क्रिकेट खेळणं किती
बंधनवान आहे आणि किती घातक सुद्धा असतं. मात्र क्रिकेटचा खेळ असा आहे कोणी वंचित राहू शकत नाहीये. खरं मित्रांनो, स्वतः जवळ जर सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज परीक्षित. आता मात्र डावखुरा फलंदाज किशोर याला. चांगला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिस करतोय मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात. अवांतर धाव मिळते. वाईटचा इशारा येतोय. एकदा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 42. सज्ज होतोय परीक्षित. सफल क्रॉस झाल्या. चेंडू लॉक करतोय. क्षेत्ररक्षकच्या वरून जातोय चेंडू. चार धावा आहेत. चेंडू एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. एक चांगली कामगिरी करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी आणि चांगली पार्टनरशिप इथं पाहायला मिळते. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी परीक्षित. आता मात्र एक फाईटच्या रूपामध्ये पाहताय तुम्ही किशोर यांना. किशोर आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. चांगला चेंडूला कार्पेटच्या सराने पाठवलेला आहे. चेंडू जातोय वाईट स्लॉगच्या दिशेकडे रवाना होतोय. चेंडूला स्वतः फुटबॉलच्या दिशेकडे रवाना करतोय 4 धावांसाठी. क्रिकेट इथं चालू आहे का फुटबॉल चालू आहे तेच मला समजत नाहीये. चैताचे महिन्यान गाय तुझं देऊल साजतई. गुल्लाले डोंगरान गुल्लाले डोंगरान. थँक्यू डीजे. याला म्हणतात आ बैल मुझे मार. कारण बघितलं आपण की सरळ चेंडू जात होता मागच्या क्षेत्ररक्षकाकडे. उगाच पायाने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ निघून गेला. तो मागच्या क्षेत्ररक्षकाला चुकवून सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली 50 धावा धावफलकावर लागलेले आहेत. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्नात मात्र 50 धावांची ही सलामी असेल. ज्ञानेश्वर मुकादम पहिली या दुसरी 53 धावांची सलामी कालच्या दिवसामध्ये सोमनाथ आणि प्रकाश आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाच्या 2 फलंदाजांनी दिली होती. मात्र त्यांचा रेकॉर्ड मोडला जाईल का? चेंडू हवेत नाही. झेल घेण्याचा प्रयत्न. अजित असे किती झेल सोडणार आहे देवच जाणो. कारण खराब क्षेत्ररक्षण अजित यांच्याकडून बघितलं आपण. दुसऱ्या वेळी झेल सोडण्यात आलेले अजित कडून आणि त्याच फलंदाजाला जीवनदान मिळले. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय किशोर याला. पुन्हा सज्ज होतोय परीक्षित पुढचा चेंडू टाकण्यासाठी किशोर याला. चांगला चेंडूला भिरगून दिला. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये रवाना होतोय. विनोद त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करताना पाहतात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 54. यस, आता मात्र सलामीचा रेकॉर्ड जो होता या स्पर्धेचा तो मोडण्यात आलेला आहे. कारण प्रकाश आणि सोमनाथ आई जोगेश्वरी जुनांदुर्की यांनी 53 धावांची सलामी दिली होती. या 2 फलंदाजांनी मात्र 54 धावांची सलामी पूर्ण केलेली आहे. या संघामध्ये जर आपण विचार केला तर विनोद एक जबरदस्त असा हा खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू स्वांग करतो. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू जातोय. लॉंगच्या दिशेकडे रवाना होतोय. हनुमान चांगलं क्षेत्ररक्षण करतो मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 56. या पूर्ण सीझनचा विचार केला तर एकट्या सोमनाथच्या नावावर 2 अर्धशतक आहेत
59 धावांची धमाकेदार खेळी केला होता या अगोदर. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये सोमनाथ याने 51 धावां म्हणजे या पूर्ण सीझन मध्ये 2 अर्धशतक सोमनाथच्या नावावर लागलेले आहेत. तर मित्रांनो एक पाळीचा खेळ इथं संपलेला आहे आणि न्यू तुफान पिंपलास या संघानं 56 धावा इथं काढल्यात आणि 57 धावांचं आव्हान इथं गावदेवी दिवे या संघासमोर ठेवलेलं आहे. सेमीफायनलचा सामना होता जय बजरंग कारिवली विरुद्ध जय बजरंग कारिवली आयोजित गीतेश स्मृती चषकामध्ये जयदुर्ग सुरे संघासमोर. आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तब्बल 59 धावा केल्या होत्या. फक्त एका धाव्याने पराभूत झाला होता सोमनाथ पाटील याचा आई जोगेश्वरी दुनांदुरकी सामन्यामध्ये तब्बल 59 धावा केल्या होत्या सोमनाथने. कालच्या दिवसातील ही हिरो ठरला होता सोमनाथ. वैयक्तिक 51 धावा केल्या म्हणजे या सीझन मधील 2 अर्धशतक त्याच्या नावावर लागलेले आहेत. मित्रांनो न्यू 40+ क्रिकेट संघटनेचा आपण विचार केला या वर्षाचा तर पहिली स्पर्धा ठेवली होती वीरतानाजी दापोडे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2020 मध्ये. अंतिम विजय संघ ठरला होता चौथा हिरवा मानकोली बी आणि उपविजयी संघ ठरला होता एगस्फोर्ट खाडी आणि तृतीय विजयी संघ ठरला होता जोशी 11 भादवड संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्या. न्यू तुफान पिंपळास संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या कारण यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. मी विनंती करेन ईगल स्पोर्ट खाडी संघाचे प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे. अंजूर सिद्धिविनायक अंजूर संघाचे प्रतिनिधी अथवा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे. तसंच दुसरी स्पर्धा इथं ठेवली होती श्री निलेश जोशी आणि जय गावदेव क्रीडा मंडळ वडूनगर आयोजित स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक. या चषकामध्ये या स्पर्धेमध्ये अंतिम विजय संघ ठरला होता जय दुर्गा सोरे तर उपविजयी संघ ठरला होता नंदकिशोर खारभाऊ ए आणि द्वितीय विजयी संघ ठरला होता छत्रपती शिवाजी वडूनगर. तसेच तिसरी स्पर्धा जी ठेवली होती न्यू 40+ संघटनेने जय बजरंग कारिवली आयोजित स्वर्गीय गीतेश स्मृती चषक 2020. त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजय संघ ठरला होता पुन्हा एकदा जय दुर्गा सुरई आणि उपविजयी संघ ठरला होता छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर. तसेच तृतीय विजयी संघ ठरला होता आई जोगेश्वरी जून अंदुरकी. तसेच चौथी स्पर्धा जी आयोजित केली होती मित्रांनो स्वराज्य युवा प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक. अंतिम विजयी संघ ठरला होता जय दुर्गा सोरई उपविजयी संघ ठरला होता न्यू तुफान पिंपलास. या वर्षीचा रँकिंगचा जर विचार केला तर नंबर 1 वर रँक करतोय जयदुर्गा सुरे संघ 3 विजेता पदांसह. चौथा हिरवा मानकोली बी संघ 1 विजेता पदासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ईगल स्पोर्ट खाडी नंदकिशोर खारभाऊ ए छत्रपती शिवाजी वडूनगर हे संघ तिसऱ्या क्रमांकावर आहेत कारण या संघाने 1 उपविजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर जोशी 11 भादवड आई जोगेश्वरी जुनांदुरकी आणि न्यू तुफान पिंपलास संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आई जोगेश्वरी जुनांदुरकी आणि जोशी 11 भादवड हे संघ चौथ्या क्रमांकावर रँक करत आहेत 1 तिसऱ्या क्रमांकासहित. यावर्षीचं एकमेव शिस्तीचं बक्षीस जे होतं जय बजरंग कारिवली चषकामध्ये ते पटकावलेलं आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाने. न्यू तुफान पिंपळास संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर झालेली ती 56 आणि 57 धावांचं लक्ष्य. यानंतर मरोई दिवे संघ आपण तयार राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ लगेच आपल्याला मरोई दिवे संघाशी 2 हात करायचे आहेत. वेलकम या स्पर्धेमध्ये मरोई दिवे संघाचे उपाध्यक्ष जतीनजी पाटील या क्रीडानगर उपस्थित झाले. त्यांचे सोबत शिल्पेश पाटील तसेच जगदीश पाटील यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यस शिल्पेश पाटील आपलं हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये. जगदीशजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मरोई दिवे संघाचे उपाध्यक्ष जतीन पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतायत नानास्पती
नाना ट्रॉफी 2021 नाना स्पोर्ट टेमघर आयोजित विजयदादा चौधरी आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेसाठी खास मेहनत घेत आहे. 5वी स्पर्धा नवीन 40 प्लस क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सन्माननीय अध्यक्ष प्रतापदादा पाटील, उपाध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष चांगली मेहनत घेत आहेत. या वर्षी आपण जर बघितलं तर कमी स्पर्धा झालेल्या आहेत, मात्र ज्याही स्पर्धा झालेल्या आहेत त्या अतिशय बहारदार स्पर्धा झालेल्या आहेत. मग कुंतीबाई चषक असो, वीर तानाजी दापोडे संघाचा स्पर्धा असो, जयबजरंग कारिवली संघाची स्पर्धा असो की स्वराज्य कशेळी संघाची, प्रत्येक स्पर्धेचं काही ना काही वैशिष्ट्य राहिलेले आहे. खरोखर जाण्याने जिथे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला क्रिकेटमध्ये नवीन काही पाहायला मिळतं आणि शिकायला सुद्धा मिळतं. वेलकम चंद्रकांतजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत करतोय. लक्ष्मणजी, सोमनाथजी आपलंही हार्दिक स्वागत. किशोरजी आपलंही हार्दिक स्वागत. हे सर्व जे प्रेक्षक आहेत मरोई दिवे संघाला चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. तर बोलूया या सामन्याकडे मित्रांनो. सामना सुरू झालेला आहे आणि एक पारीचा खेळ सुद्धा इथं संपलेला आहे. 57 धावांचं टार्गेट इथं गावदेव दिवे या संघापुढे आहे. तर पहिलं सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विकास. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाचा विकास करतोय ते पाहायचं. कारण मात्र समोर असणारे फलंदाज डावखुरा फलंदाज आहे, एक घातक फलंदाज आहे अमित, आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे हनुमान. बघूया हनुमान या नावानं गद्दा इथं उचलतोय की नाही ते पाहायचं आहे. सज्ज होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी विकास पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू सफल क्रॉस झाला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमॅन कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. मात्र पंच आमच्याकडे वळतात. दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावड ठरडाई लेकच्या दिशेकडे रवाना होतोय चेंडू. दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते अवांतर. श्री गणेशा होतोय, अकाउंट खोलला जातोय व्हाईटच्या रूपानं गावदेव दिवे या संघाचं. एक धाव इथं झालेली आहे. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी विकास. चेंडूला हुक करतोय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय घनश्याम त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धावण समाधान मानावं लागेल. एक धावणे संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 2. ईगल स्पोर्ट खाडी सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघ किमान 3 वाजेपर्यंत तरी आपण रिपोर्टिंग करा. ईगल स्पोर्ट खाडी सिद्धिविनायक अंजूर. पुन्हा सज्ज होतोय विकास पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईक रोटेट झालेली आहे, स्ट्राईक मिळते ते हनुमान याला. बघूया हनुमान कशा प्रकारे या चेंडूवर खेळून करतो, कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय. गरमागरम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. सरांचं मी स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी विकास. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. फ्लायटेड डिलिव्हरी हाफवाली दिली होती. ड्राईव्ह करण्यासाठी नक्कीच ललचावलं होतं फलंदाजाला, मात्र चेंडू पडल्यानंतर काठा बदलतो, बाहेरच्या अंगाला वळला होता, निघून गेला एसटी रक्षकाकडे. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक किशोर चांगले एसटी रक्षण करताना दिसतंय. सफल क्रॉस झाला होता, चेंडूला पॅकस फ्लेकच्या दिशेकडे रवाना करतोय. एक धाव मात्र इथं घेतली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढतोय, धावसंख्या होते ती 3. मात्र हा सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर मोठे फटके मारणे गरजेचे आहे. नॅचुरल खरोखर अमित हा असा फलंदाज आहे की कधी सुद्धा हा पलटवार करू शकतो. अमित ज्याला परीक्षित आहे, अजित आहे, हे जे फलंदाज आहेत ते चांगले
चांगली कामगिरी करत आहेत, चांगली फटकेबाजीसाठी माहिर आहेत. मात्र 22 यार्डच्या खेळपट्टीवर जी तुम्ही कामगिरी करता त्यावर तुमचा विजय अवलंबून असतो. विकास पुन्हा सज्ज होतोय. सफल क्रॉस झालाय, लाभ करतोय चेंडूला, चेंडू सीमा पार जातोय, षटकार. देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला, देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला. देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला, देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला. देवा माझे म्हसोबा तुझं ठिकाण मांडरे गावाला, देवा माझे म्हसोबा तुझं ठिकाण मांडरे गावाला. थँक्यू डीजे. बघा पायांचा किती उपयोग केला, स्वतःला चेंडूच्या लाईन मध्ये नेलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर बघितलं होतं, वाट बघितली होती चेंडूची येण्याची, टप्प्यावर चेंडूला उचलला आणि भिरकावून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय गोपाल शेठ चौधरी स्टँडला सलामी देणारा अमितच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार, षटकार. साधारण संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 9. पुन्हा सज्ज होतोय विकास, पुन्हा सज्ज होतोय फलंदाज अमित. टेचच्या अंदाजाने सोडून दिलेला आहे. बघितलं तर पंच सहमत झाले, दोन्ही हात समांतर करतायत, धाव मिळते अवंतर, वाईटचा इशारा येतोय. एक दोन्ही भर पडलेली संघाची धावसंख्या झाली ती दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली आहे. संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 10. विकास पुढचा चेंडू टाकण्यासाठी अमित याला पुन्हा त्याच ठिकाणी चेंडू टाकला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही, कारण चेंडू मध्ये बदल केला होता. यस, यावेळी मात्र तितका ऑफ स्टंप वर चेंडू नव्हता, कारण चेंडू पडल्यानंतर इन स्विंग झाला होता. डावखुरा जो फलंदाज आहे त्याला कुठे ना कुठे चेंडू आजच्या अंगाला टर्न झाला होता आणि नक्कीच बॅट आणि चेंडूचा संबंध आलेला नाहीये. सज्ज होतोय विकास पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मात्र चेंडूला हुक करतोय, चेंडू जातोय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून एका टप्प्याने षटकार होतोय. प्रमोद पाटील इथे बॅट नाही तर मी म्हणेन चाबूक फिरली होती. चाबूक शॉट बघितला आपण, काय वेगाने बॅट फिरवली होती, हुक केला होता शॉट. फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला अजिबात कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडतोय षटकारासाठी. या षटकामध्ये आलेला पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेला दुसऱ्या षटकात अमित भोईर याच्या बॅटमधून धावसंख्या झालेली 16. म्हणजे बघा पुढील 3 षटकामध्ये 13ची सरासरी राखायची, 13.33ची सरासरी राखायची आणि 40 धावा करायचे, 41 धावा करायचे. म्हणजे 57 धावांचं लक्ष्य आहे, 16 धावा केलेले आहेत. आणि जोपर्यंत अमित खेळपट्टीवर आहे, खतरे की घंटी आहे नक्कीच न्यू तुफान पिंपला संघाला. बरोबर आहे, कारण अमित हा एक जबरदस्त खेळाडू आणि चांगले फटके मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि चांगली रणनीती आखतात. ते मैदानावर जर असले तर खरोखरचा विजय संपादन करून देतात. बघूया हा सामना विजय करून देतात की नाही ते पाहायचं आहे, कारण समोर असणार आहे चांगलाच हा संघ आहे न्यू तुफान पिंपलास. त्यांच्याकडे जो एक क्षमता आहे, चाणक्य नीती सारखी ही थोडीशी नीती बदलतात. यस, नीती या ठिकाणी बदललेली आहे कॅप्टन किशोरने, कारण आपला जो स्ट्रायकर गोलंदाज रतिलाल याला मात्र स्पेलला लावलेले आहे. कारण बघितलंय की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत आणि कुठे ना कुठे या फलंदाजीवर लगाम लावण्याचं काम कामगिरी रतिलालवर सोपवलेली आहे. आपला तुरुपचा एक्का बाहेर काढलेला आहे. बरोबर आहे, जिकडे कुठेतरी दबाव टाकण्याचा हे हेतू असणार आहे आणि बघूया दबाव इथे टाकतोय की नाही ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज हनुमंत, बॅटीच्या पट्ट्यात चेंडू काही येत नाही, निर्धाव चेंडू जातोय, कारण फुटवर्क करणं गरजेचं असतं. अमित पेक्षा फुटवर्क बघा हनुमान अजिबात जागेवरून फुटवर्क आपल्याला दिसत नाहीये, जागेवरून हलताना दिसत नाही आणि त्याचा फायदा गोलंदाजांना मिळतोय. गोलंदाज रतिलाल चांगली सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा सज्ज होतोय रतिलाल. आता मात्र खोदून काढलाय चेंडू. परफेक्ट यॉर्कर
स्वतःला सावरलं होतं. फटका मारण्याचं तर दूरच, परंतु स्वतःला सावरलं होतं फलंदाजाने. धाव मिळते एक, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 17. अग्निपरीक्षा असेल आता मात्र रतिलालच्या समोर अमितची. दोघेही अनुभवी फलंदाज गोलंदाज आहेत. एक द्वंद्वही पाहायला मिळू शकतं. बरोबर आहे नॅशनल. बघूया या द्वंद्व युद्धामध्ये कोण जिंकतोय ते पाहायचं आहे, कारण एका बाजूला असणारे गोलंदाज रतिलाल आणि एका बाजूला असणारे अमित, एक जबरदस्त फलंदाज. क्वालिटी क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळलेले आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल इथं करण्यात येत आहे. सफल क्रॉस होतो, या अंगात टाकला होता चेंडू. रतिलालची लाईन बघा, तिन्ही चेंडू स्टंप टू स्टंप ठेवलेले आहेत. गुडलेन स्पॉटच्या बाहेर, म्हणजे जर क्रीजचा विचार केला तर क्रीजच्या मधोमध हे चेंडू ठेवलेले आहेत. पुन्हा सज्ज होतोय रतिलाल. आता फुल टॉस चेंडू जोरात मारला, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही चेंडू. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाडवतोय. एक धाव इथे पूर्ण करतोय. लेग बाईटचा इशारा तोही पंचांकडून. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 18. बघा काहीतरी नीती इथं बदलली होती आणि त्याच अनुसाराने ही रतिलाल यांनी एक जबरदस्त गोलंदाजी करताना दिसत आहे. आतापर्यंत तरी जो विश्वास दाखवला होता कर्णधाराने तो सार्थ केलेला रतिलाल नाही. मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर ही काही घडू शकते. धावसंख्या पोहोचलेली ती 18 वर. आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे मिडॉनवर. घनश्याम भोईर लॉंग क्षेत्रामधून येत आहेत मिडॉनला. चेंडूची अडवणूक करतायत. धाव मित्र मिळते एक, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. ह्या षटकामध्ये कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये सशाच्या गतीने धावसंख्या आली होती, आता मात्र कासवाच्या गतीने. बरोबर आहे. रणनीती चांगली आखली होती, कारण कप्तान किशोर जे आहे थोडासा बदल केला होता. गोलंदाजचा रतिलालवर जास्त मदार लावली होती आणि त्याच अनुषंगाने ठरलेला हा गोलंदाज सफल होतोय. बघूया या चेंडूवर काय होतंय. अमित समोर असणार आहे. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येणे चेंडू जातोय या मिड विकेट क्षेत्रामध्ये रवाना होता. एकदा पूर्ण कर, दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 21. रतिलाल या षटकाचं पृथक्करण केलं तर 1 षटक, 5 धावा, 0 निर्धाव आणि 0 विकेट. मात्र हे षटक अतिशय तोलामोलाचं षटक टाकलेले कॅप्टन किशोर. एक अनुभवी कॅप्टन आहे. आणि बघा किशोरचा जर विचार केला क्रिकेटचा, पूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा, तर लेदर क्रिकेटही खेळलेले आहेत. रेग्युलर क्रिकेट बऱ्याचशा प्रमाणात खेळलेले आहेत. त्यानंतर 40+ क्रिकेटही केलेले आहेत. म्हणजे कॅप्टन कसा असावा, पूर्ण अनुभवी असावा. त्यानंतर योगदान, बरंचसं योगदान असावं. त्याचप्रमाणे किशोरचं योगदान 40+ मध्ये नितुभवन पिंपला संघाच्या मध्ये आहे. गोलंदाजी कोणाकडे सोपवत आहेत बघूया, कारण 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा. ची सरासरी राखणं आवश्यक आहे आणि इथून किमान 5 मोठे फटके मारणं आवश्यक झालेलं आहे गावदेवी केवनी दिवे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. बरोबर आहे. मात्र अजूनपर्यंत परीक्षित येणं बाकीचं आहे, कारण परीक्षित याने स्वराज्य युवा प्रतिष्ठान चषकमध्ये एक जबरदस्त फलंदाजी केली होती. 73 धावा करून उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आपल्या नावावर केला होता. गावदेवी पाये संघाच्या दिनेश सारखा परीक्षित बाहुबली फलंदाज आहे. ताकदीचा वापर करत असतो, मनगटाचा जास्त वापर करत असतो. मात्र तत्पूर्वी घनश्याम भोईर 3रं षटक. आतमध्ये शिरणारा चेंडू नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज हनुमान बाद होतील. मी तर म्हणेन ही रणनीती आहे. परीक्षितला वाट करून देण्याची ही रणनीती आहे, कारण अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 35 धावा. आणि परीक्षितचं खेळपट्टीवर येणं अतिशय महत्त्वाचं होतं, आवश्यक होतं. आणि तेच आपण पाहतो या ठिकाणी केलेले. फलंदाज हनुमानने स्वतःची विकेट बहाल केलेली आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22.
1 बाद 22. बरोबर आहे नायश्वर जिंकणे कुठेतरी रणनीती आहे आता मात्र अमित यांनी राखलेली आहे आणि याच्यामध्ये 3-4 मोठे फटके आले की सामना आपल्या बाजूने झुकणार. वेलकम. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय विजयदादा चौधरी या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम. दादा आपल्या माहितीसाठी सांगतोय की नितुफान पिंपलास आणि गावदेवी केवनी दिवे या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. 56 धावा करून गावदेवी केवनी दिवे संघासमोर 57 धावांचं लक्ष दिलेले नितुफान पिंपलास संघाने आतापर्यंत 2.2 षटकांचा खेळ 2.1 षटकाचा खेळ झालेला आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी केवनी दिवे संघाच्या 26. जे पाहिजे होतं ते इथं घडलेलं शॉर्ट चेंडू टाकला होता थोडासा सफल क्रॉस झाला होता पण आणि हुकचा फटका मारताना आणि 4 धावा इथे मिळतात. लॉंग लेगच्या क्षेत्रकाने चेंडू रवाना होतोय. 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 26. पुढा सज्ज होतोय गोलंदाज घनश्याम. समोर असणारे फलंदाज परीक्षित. पुन्हा एकदा सफल क्रॉस झाला होता मात्र दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दोन्ही आज समांतर करतात. धाव मिळते अवांतर एका धावाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 27. बघा घनश्याम भोईर लेग कटर गोलंदाज आहेत. नेहमीच बाहेरच्या अंगाला चेंडू निघतात त्यांचे. यावेळी मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावाने 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 28. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 29 धावा. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत कारण हे 3 चेंडू ठरवतील की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट किती धावांचं लक्ष गावदेवी केवनी दिवे संघासमोर असेल. घनश्याम भोईर यांना अनुभव पणाला लावा लागेल कारण ऑन द स्पिन खेळण्यात माहीर अमित भोईर समोर आहेत. भोईर टू भोईर. ओहो काय जबरदस्त चेंडू होता. नक्कीच मी तर म्हणेन की प्रमाणापेक्षा जास्त जागा सोडली होती आणि पूर्ण यष्ट्या दाखवल्या होत्या. त्या यष्ट्या उखडण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू यष्ट्यांच्या समोरून निघून गेला अगदी जवळून. कॅप्टन किपर किशोर यांच्याकडे. धावसंख्या स्थिर आहे 28. यावेळी मात्र बघूया स्टंपच्या अगदी जवळून मात्र चुकीला माफी नाही. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होईल ती 29. या षटकामध्ये 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत. अतिरिक्तचा जर विचार केला तर या षटकामध्ये 3 धावा अतिरिक्तच्या रूपाने आलेल्या आहेत. चेंज ऑफ पेस आणि यशस्वी चेंज ऑफ पेस करण्यात घनश्याम भोईर एक चतुर गोलंदाज आहेत. पूर्णपणे चकलेले फलंदाज. मात्र 1 धाव मिळते लेग बायच्या रूपाने. 4थी अतिरिक्त धाव या षटकामध्ये. धावसंख्या झालेली 30. 27 धावांची अजूनही आवश्यकता. 7 चेंडू 27 धावा. दिल्ली बहुत दूर आहे. दिल्लीला तुम्हाला पोहोचायचं असेल तर थेट एरोप्लेन हवाई यात्रा. पहिल्या दरम्यान दुसरी धाव घेताना फलंदाज अमित भोईर बाद होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 षटकांचं विश्लेषण आपण बघूया. विकासाच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. सॉरी. रतिलाल यांनी जे दुसरं षटक हाताळलं ते अतिशय महत्वाचं षटक. या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. फलंदाज एकही बाद झाला नव्हता. मात्र नपितुली गोलंदाजी अतिशय चिवट गोलंदाजी टाकली ती रतिलालने. त्यानंतर घनश्याम यांच्या तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. एकूणच 3 षटकामध्ये 31 धावा.
6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. हीच परिस्थिती काही अंशी स्वराज्य चषकामध्ये आपण बघितली होती आणि समोर फलंदाज होता परीक्षित. भाई भाई मुख्य जोडी खेळपट्टीवर आहे. अविनाश आणि परीक्षित. महेंद्र अमरनाथ, सुरेंद्र अमरनाथ, युसुफ पठाण, इरफान पठाण, फ्लावर ब्रदर्स, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, स्टीव्ह वा, मार्क वा, कुणाल पंड्या, सध्या हार्दिक पंड्या, अशा अनेक जोड्या आपण बघितल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. मात्र ही जोडी बघूया कशा प्रकारे 6 चेंडूमध्ये 26 धावा करते. पंच काय निर्देश असतील ते लगेच द्यायचे. फक्त अर्ध्या मिनिटामध्ये चेंडूची फेक करायची आहे. चला वेळेअभावी सहकार्य करायचं पंच प्लीज. तर आता मात्र 2 भाऊ इथं आहेत. परीक्षित गोंदले आणि अविनाश गोंदले. बघूया काय घडतंय या 6 चेंडू मध्ये. 6 चेंडू आणि तब्बल 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि समोर असणारे फलंदाज आहेत धडाकेबाज फलंदाज परीक्षित. बोलतात चेंडूला सॉंग करतोय. चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. बीमार चेंडू घोषित करतात. जेवढा फायदा घ्यायचा होता तेवढा फायदा घेता आला नाही ज्ञानेश्वर चिकणे. नाही, मी तर म्हणेन हा टर्निंग पॉइंट बॉल होता, टर्निंग पॉइंट चेंडू होता. ह्या चेंडूवर षटकार चौकार आला असता तर इथून समीकरण काही ना थोडस बदल झाला असता. पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर मात्र बघूया आता स्ट्राईक रोटेट मात्र झालेलं आहे. अविनाश जातोय. प्रभाकर पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. जेवढा फायदा घ्यायचा होता तेवढा घेतला नाही दोन्ही फलंदाजांनी. यस, इथे प्रभाकर याने काय ठरवलेलं मला समजत नाहीये. कारण मी ह्या 26 धावा देऊच इच्छितो असं मला तरी वाटतं. काहीतरी मनात ठरवलेले. कारण बॅक टू बॅक 2 आपण बघतो बिमर. आणि आता मात्र प्रभाकर गोलंदाजी करू शकत नाही कारण एका षटकामध्ये 2 बिमर टाकून झालेले आहेत. स्वतः किशोर यांनी गोलंदाजी मात्र स्वतःला या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा मानस दाखवलेला आहे. बॅक टू बॅक 2 नो आणि धावसंख्या झालेली आहे ती 35. जर 2 चेंडू फिल्डिंग चेंज नाही करू शकत. जी अगोदरच्या चेंडूवर फिल्डिंग होती तीच पंच आपण लक्ष द्यायचंय. ज्या गोलंदाजाने चेंज केलेला आहे यष्टीरक्षण तो गोलंदाज यष्टीरक्षण करेल प्लीज. धावसंख्या झालेली आहे ती 35 जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन नशीब मी तुफान पिंपलास संघाचे दोन्ही चेंडूवर मोठे फटके आलेले नाहीत. यावेळी मात्र मोठा फटका. यस, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अवियाच्या बॅट मधून आलेला हा षटकार.
परीक्षित याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. क्या बात आहे. खरोखरच जे घडायला पाहिजे तेच इथं घडलं. खरोखर ओव्हरपिक चेंडू दिला होता. बॅटीच्या पट्ट्यात चेंडू आला. मिड विकेटच्या वरून हा 6 पाहिलं. खरोखर जबरदस्त फटका होता. बाहुबली फटका. यस, परीक्षित आणि अवी यांच्या हातामध्ये आहे सामन्याची चावी. या षटकाराने धावसंख्या झालेली ती 41. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. हो, काय समीकरण बदलतं. पुन्हा सज्ज होतोय किशोर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी परीक्षित त्याला. बघूया काय घडतं या चेंडूवर. पुन्हा एकदा जोरात मारलाय. वाईट स्लॉगनच्या वरून चेंडू जातोय षटकारासाठी. थँक्यू डीजे. बघा प्रमोद पाटील, क्रिकेट फक्त टॅलेंटचा खेळ नसतो. क्रिकेटसाठी तुमच्या मनामध्ये जिद्द, आत्मविश्वास हा असायलाच हवा. परीक्षितने आत्मविश्वास, जिद्द दाखवलेली की नाही या 6 चेंडूमध्ये 26 धावा मी करून दाखवेन. आणि आता मात्र त्याने सुरुवात केलेली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार. बाहुबली फलंदाज का म्हटलं जातंय हे दाखवून दिलेले. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हो, समीकरण बदलत आहे. बघूया 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटीच्या पट्ट्यात आणि चेंडू जातो मॅजिक बॉक्स मध्ये जातोय की काय. थोडासा चुकलेला आहे. मॅजिक बॉक्स मध्ये जर गेलं असतं तर 5000चं बक्षीस परीक्षितला आलं असतं. मात्र थोडासा षटकारांची हॅट्रिक इथं पूर्ण करतोय परीक्षित. परीक्षित मॅजिक बॉक्सच्या 5000पासून आपण फक्त 5 फूट दूर राहिलात. व्हॉट शॉट. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. शुभेच्छा येतात. पुन्हा एकदा प्रभाकर. ह्यावेळी मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. बघा प्रमोद पाटील, एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की शेवटच्या षटकामध्ये जास्त जेव्हा धावा असतात ना, दबाव असतो गोलंदाजावर. मात्र शेवटी बघा 2 चेंडू 3 धावा, 1 चेंडू 2 धावा जेव्हा असतात तेव्हा मात्र फलंदाजावर दबाव असतो. या इथे अजूनही 2 चेंडू टाकायचे आणि धावा करायच्या त्या 4. वाडा मॅच. आता मात्र नक्कीच एक ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट आलेले, सामन्यामध्ये रंगत वाढलेली. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रभाकर. किशोर सॉरी. शॉर्ट चेंडू हुक केलेला आहे. चेंडूला बघायचं क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघायचं काय घडलंय. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय की आणखी काही घडलंय. पंच निर्णय द्यायचा आहे पण लगेच. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. शुभेच्छा आलेल्या आहेत. खरोखरच कारल्याच्या डोंगराला लोणावळ्याला गेलेला कुशाल गुरुदत्त पाटील यांच्याकडून गावदेवी दिवे तसेच आयोजन नियोजनला शुभेच्छा आलेत. धन्यवाद कुशाल. कारल्याला गेलेले आहेत, एकवीरचं दर्शन घ्यायला गेलेले आहेत. तिथून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवटचा चेंडू. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. कुठे 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले. 5 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा झाल्या आणि आता मात्र एका चेंडू मध्ये करायच्या 3 धावा. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला काही दाखवू शकतं. बरोबर आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जात आहे आणि ते खरं आहे. फिरतानाची दापोडी बी आणि काने पाये या दरम्यान रेग्युलरचा क्रिकेटचा खेळ चालू होता आणि एका चेंडूमध्ये 14 धावा होत्या. तो चेंडू अजूनपर्यंत तसाच आहे आणि 14 सुद्धा धावा निघाल्या होत्या. बेस्ट ऑफ लक बॅट्समॅन. बेस्ट ऑफ लक
बॉलर 1 चेंडू 3 धावा. सामन्याचा निकाल काही लागो मात्र दोन्ही संघांनी आपल्या खेळाने मन जिंकलेले आहेत. 1 चेंडू 3 धावा. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट गली आपण पाहू शकतो. चेंडू जातोय यष्ट्यांच्या वरून आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय न्यू तुफान पिंपलास. खूप खूप अभिनंदन. नो अग्रुमेंट विथ अंपायर. कारण खरोखरच मी तर म्हणेन की कुणी संघ सामना जिंकलेला नाही तर क्रिकेट जिंकलेले. काय जबरदस्त बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी, खास करून परीक्षितने. खरोखर ज्ञानेश्वर जिंकणे खरोखर क्रिकेटचा खेळ असा आहे की हरावं तर मांस उंच ठेवावी आणि जिंकलो तरी मांस उंच ठेवावी. की हार के बाद ही जीत होते. मित्रांनो खरोखरच हिमतीनं हारा, हिम्मत हारू नका. हेच उदाहरण इथं गावदेवी दिवे या संघाने दाखवलेलं आहे. खरोखर जबरदस्त सामना पाहिला मित्रांनो. तुम्ही पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय नाना ट्रॉफी 2021 मध्ये. मॅच कशी असावी, सामना कसा असावा, खरोखर शेवटपर्यंत जिद्द ठेवली होती. म्हणतात तर हिम्मत हारू नका, हिमतीनं हारा. त्याच प्रकारचं उदाहरण इथं दाखवलेलं आहे. तब्बलच 9 चेंडूमध्ये 27 धावा इथं केल्या होत्या परीक्षित गोडले. थोडस कुठेतरी शेवटच्या क्षणी कमी पडलेलं आहे. तर जाऊया आपण या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द परत बक्षीस जातं किशोर. तर मॅन ऑफ द मॅच दिली जाणार आहे किशोर यांना. कमा स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच किशोर. एक जबरदस्त परफॉर्मन्स केला होता, ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला होता. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय पाहुणे राजूजी पाटील, रामू पाटील, अभिमन्यूजी चौधरी, सुभाष म्हात्रे आणि उंद्र्या म्हात्रे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या. रवीजी चौधरी आपण बक्षीस वितरण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच किशोर, कॅप्टन किशोर. प्रथमतः मॅन ऑफ द मॅच चषक आपण देणार आहोत. श्री शैलेश बालाराम चौधरी इंजिनियर यांच्या वतीने हे चषक आम्हाला प्रदान झालेले आणि राजूजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे चषक बहाल केलं जाते. किशोर यास रामू पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर श्री दीपक पाटील व बंटी फुलोरे यांच्याकडून गिफ्ट बॉक्स मी अभिमन्यू चौधरी आपणास विनंती करतोय. अभिमन्यू चौधरी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर स्वर्गीय संतोष फुलोरे यांच्या स्मरणार्थ श्री जितो फुलोरे यांच्याकडून गिफ्ट बॉक्स सुभाजी म्हात्रे हे प्रदान करत आहेत. त्यानंतर रमेश बलिराम चौधरी यांच्याकडून विनिंग कॅप उंद्रे म्हात्रे रवी चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यानंतर अग्निमाता भांडी भंडार गिफ्ट बॉक्स विशुभाऊ यांच्याकडून दिलं जाणारं उंद्रेजी म्हात्रे प्रदान करत आहेत. किशोर आपण थांबायचं आहे, कॅप्टन म्हणून नक्कीच थांबायचं आहे. चला मरुवाई दिवे संघाचे कर्णधार आपण या, लगेच टॉस करून घ्यायची आहे. मरुवाई दिवे संघाचे कर्णधार
मरुआई दिवे संघाचे कर्णधार प्रवीणजी गोंदले. चला आपण लवकर फास्ट. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. बिन तेरे कहीं लगता वक्त गुजरता नहीं क्या ये टॉस बॉक्स मध्ये या. पिंपलास संघाने नाणेफेक जिंकलेले. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवा. नाणेफेक जिंकलात किशोर, काय निर्णय असेल? फील्डिंग. अगोदरचा जो सामना होता 56 धावा करूनही धावसंख्या सुरक्षित वाटत नव्हती, काही बदल असेल? नाही, काही बदलणार नाही. सलामीची जोडी अतिशय चांगली कामगिरी केली, चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र सलामीची जोडी जर फेल झाली तर आणखी कुठल्या फलंदाजांवर जास्त दारोमदार असेल? प्रभाकर आहे, तुषार आहे, घनश्याम आहे, उमेश आहे, भरपूर आहेत. मागच्या सामन्याविषयी मी एक प्रश्न विचारेन, काय म्हणत होतं शेवटचा चेंडू टाकताना? शेवटचा चेंडू माहीत होता मला का मागे इकडे ऑफिस चेंडू बघेल, त्यामुळे शॉर्ट बॉल टाकला मी. येस, आपल्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रवीण गोंदले, एक चांगला सामना या अगोदर आपण बघितला. टॉस हरलेला प्रथम फलंदाजी करायचे. हो नक्कीच. तो फलंदामध्ये कुठलाही बदल नसेल, फलंदाज तेच असतील सुरुवातीचे. प्रवीण गोंदले यांची कॅप्टन्सी आम्ही बघितली, जबरदस्त कॅप्टन्सी, म्हणजे माइंड गेम खेळलात. या सामन्यामध्ये ही असंच काही पाहायला मिळेल? हो नक्कीच. सलामीवीर चेंज असतील? हो, पण कोण असतील ते नाही सांगू शकत. नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र, नितुवान पिंपलास आणि मरुआई दिवे या दोन संघामध्ये सामना होणार आहे.